नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई त्याच वेळेस आबांनी तुमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. असं सतत सतत आबा आमच्या समोर सांगत असतात, पण आता काय उपयोग, आता ती वेळ ही निघून गेलीये. शेवटी तिला लग्न करून घरात आणलंच आहे. आता जर तिला जायला सांगितलं तर ती घर सोडून जाईल असंही नाही ना. उपासमार म्हणजे हो, आबांची उपासमार. त्यांची दुसरी बायको आमची सासू खूप छळते ते ना, खूप हाल करते. मला तर त्यांची इतकी दया येते ना, म्हणून कधी मी तर माझ्या छोट्याच्या हातून काहीतरी बनवते आणि आबांसाठी पाठवते. पण असं किती दिवस आम्ही करणार ना, सांगा ना तुम्ही. ही सटवी काय करत असते तिथे? अगं मी नको नको म्हणत असताना लग्न केलं त्यानं, आणि मग आता उपाशी राहतोय. मग आता त्याच्या पोटात कोण घालणार करून? आता राहतोय ना मला उपाशी. सांगत होते पण ऐकलं नाही तेव्हा माझं. पण ती करते काय? काय काय नाही करते ते विचारा ना. सगळ्याच गोष्टीचा नाद आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय विचारू नये आणि आम्ही तुम्हाला काय सांगू नये. ते किती झालं तरी ती आमची सासू आहे ना. तिची त्यांची बदनामी तीच आमची बदनामी, नाही का? विन्या तिला काही बोलत नाही? अहो बोलायला दिलं तर बोलतील ना. गरीब बिचारे आमचे आबा काही बोलत नाही, सगळं निमूटपणे ऐकत असतात. हो, आम्हाला त्यांचे हाल नाही पाहवत. तरी मी त्याला सांगत होते, पण तो ऐकेल तर ना माझं? ऐकतील, आता नक्की ऐकतील. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. या आधी रत्न पारखींच्या कुटुंबाला तुम्ही सावरलं होतं. आज परत एकदा या घराला तुमची गरज आहे. तुमच्या विण्याला सॉरी, म्हणजे आबांना जसं तुम्ही लहानपणी आधार दिला होता तशाच आधाराची पुन्हा एकदा गरज आहे. काकू आजी, आता आम्ही इथे आलोय हे जर आमच्या सासूबाईंना कळलं ना तर आमचं काही खरं नाही. चापकानेही फोडून काढायला कमी करणार नाहीत त्या. निघू आम्ही? मग आम्ही काय समजायचं? तुम्ही आमच्या घरी येणार ना? येणार? अगं येणारच. माझ्या विण्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. येणारच मी. तुम्ही वा पुढे आणि होळी पेटवा. तुमच्या मागून मी येतेच. एकदा का मी घरी आले की रत्न पारखींचं घर कसं चालवायचं हे दाखवतेस त्या सटवीला. चला चला चला, काय रे, झाली का रे तयारी? हो बाबा, सगळं झालंय. हळदी व्यवस्थित कुंकवाचं बांधलं ना आणलंय. ते? हो हो हो, हा, हळदी हा. कुंकवाचं पण आणलंय. आता फक्त नैवेद्याचं ताट राहील. ओके. मीरा, हा अगं नैवेद्य राहिलाय. आले आले आले, हे या. घ्या, तयार आहे ताट. कुठे ठेव? इथे इथे. इथे ठेव. आबा, ओ. यावेळी आपण छोटी होळी का केली, मोठी होळी का नाही केली? अगं काय माहितीये का, होळी करण्यासाठी लाकडं लागतात ना, मग झाडं तोडावी लागतात. त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तुम्हाला शिकवलं ना शाळेत हे सगळं. म्हणून आपण यंदा प्रतिकात्मक होळी केली, छोटी, सुकलेलं गवत वगैरे वापरून. चला, यंदा तुमचा मान आहे. करा करा, चला. माहितीये ना सगळं? हो हो. प्रथमेश बाळा ये.
यंदा तुम्ही दोघांनी या घरातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य हे तू तुझ्या पोटामध्ये सामावून घे, त्याची राख कर आणि या आभाळ मायामध्ये सतत सुख, शांती, समाधान सदैव नांदत राहू. आबा, या सगळ्या इच्छा व्हायच्या तेव्हा पूर्ण होतील. आणि या होळीनंतर एक वणवा येणार आहे. तो सासूबाईंना अद्दल घडवण्याची माझी इच्छा लवकरच पूर्ण करेल. हा काय वेडेपण आहे? तू ना आजकाल खूप लहान मुलासारखं वागायला लागलेस. वेळ काळ बघत नाहीस, काय नाहीस. आणि मग मग पाहू दे ना मीरा, काय प्रॉब्लेम आहे? घर आपलं, बेडरूम आपली आणि धडवडीची आपली काही प्रायव्हेट मुवमेंट असू शकते ना. हा सण सगळ्या कुटुंबासोबत साजरा करायला जास्त मजा येते. कळलं? सगळे आपली वाट बघत असतील ना. चल बाहेर जाऊया. चला. चल. काय झालं? सगळं ओके, पण पण एका गोष्टीची कमी आहे. ती जर आली ना तर बहार येईल. काय? हॅपी होली. हॅपी होली. रंग बरसे भीगे चुनरा वाली, होली है, होली है, होली है, होली है. मी पण येतो. सॉरी, केलं केलं. मी काय म्हणतो, गेलं पण नाही कलर नाही लावायचा. विघ्नेश विघ्नेश तू बाहेर जा. नाही मी बाहेर बघा तू परत खेळशील मला. नाही खेळणार ना मला. बिलकुल. हा. ते दुसरा पण हात दे ना. दुसरा हात दे. हा काय एकदम क्लीन आहे. हा हा घट्ट पकड. ये जा. नाही तू इथे थांब. मी मागं घाबरतेस काय? तुला माहिती आहे ना विघ्नेश, मला नाही आवडत. हो तू इथे उभा राहा. इथे हा. बस तू कलर घेऊ नको. नाही लांब बस. नाही मी बस. घाबरतेस काय तुम्ही? तुला माहिती ना मला कलर लावलेला आवडत नाही म्हणून. इको फ्रेंडली कलर आहेत ते. इको फ्रेंडली ते बाजूला ठेव. मला नाही माहिती. तुला जायचं असेल तर तू खुशाल जा. वर्षातनं एकदाच येतो ना होळी हा सण. हो माहितीये ना, वर्षातून एकदा येतो आणि माझ्या स्किनची आणि केसांची वाट लावून जातो. सण म्हटला की एकत्र येणं, म्हणजे असं गप्पा गोष्टी होणं, एकमेकांमधले वादविवाद कमी करणं. तेच तर मला नको आहे. आणि रंगाच्या बाबतीत म्हणाल तर काकी आजी आल्यावर मी माझा खरा रंग दाखवणार आहे. म्हणजे त्यानंतर सगळं काही फिनिश. बघ ना, गौरव पण मला सांगत होता की बाबा मला कंटाळा येतो, मी असा घरात बसून किती वेळ राहू, मग मला खेळायचं असतं. ठीक आहे येते मी. नक्की? पण एका अटीवर. कुठल्या? मला कुणीही कलर लावायचा नाही. मान्य? मान्य. दुसरी गोष्ट, काय? मला कोणी भिजवायचं सुद्धा नाही. मान्य? पाण्याचा अपव्यय कोणीही करणार नाही. महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय अगं. ठीक आहे, तू हो पुढे, मी येते. कुठे आहे हा? शी बाबा, आला का नाही? आला 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 आला. अभिलाषा, हा? बरी आहेस ना तू? हो. हो काय हो, सकाळी सकाळी टाळ्या काय वाजवतेस खिडकीत उभं राहून? हो नाही, असं म्हणतात ना की कावळा दारावर ओरडला की कुणीतरी पाहुणं येणार आहे म्हणून. असं म्हणतात खरं, पण कुणी येणार आहे का? हा? पाहुणा येणार आहे का कुणी? नटवरलाल येणार होता.
नटवरलाल कोण? मिठाईवाला आपला हो मी त्याला सांगितलं होतं की मिठाई आणि समोसे घेऊन ये म्हणून होळीसाठी. त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काय? हो तेही खरंच आहे म्हणा. मग तो मिठाईच घेऊन येणार आहे. भांग थोडी घेऊन येणार आहे. भांग काय 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 बडबडतेस तू अभिलाषा? भांग काय? आपण सज्जन माणसं आहोत ना. हो म्हणजे तुम्ही सज्जन माणसं आहात म्हणजे आहात आणि मीही सज्जन आहे. हो असे बघत काय बसलात तुम्ही? होळी खेळायची नाहीये का? हा मला तर कधी असं झालंय की जाऊन मी रंग लावते सगळ्यांना. मी जाते हा रंगही घेऊन येते ना देवळात ना. देवळात ना कुठे काय काय बड मी आलेच हा. होळी कोणीच नाही. आबा प्रथमेश दादा हे ऋषी बाहेर ना. अरे काय झोपून राहिला यार. आबा शांत राहा जरा. काय चाललंय विघ्नेश? हा होळी दादा. अरे गप्प बस. होळी काय होळी? काय केलं तू? काय केलं? तिकडे बघ काय केलंस ते. काय केलं मी? अरे तू जे काही केलंस ना त्यामुळे आबांनी ऋषीला रागवलं. मारलं सुद्धा. कसं मारलं रे? हे असं मारलं. मग मी गालावर मारलं तुझ्या? मी फक्त असं केलं तुला, बाकी काही केलेलं नाहीये. हा. हो तुम्ही काय असता? हळू हळू हळू. अरे लांब व्हा. तिकडे तिकडे जा. कश्मीरा नाही आबा तुम्ही खेळा. मी इथेच बरी आहे. नाही 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 तुला सांगितलं होतं ना मी कलर लावणार नशील तरच मी बाहेर येणार. कलर काय लावतोस तू मला? काय सगळं रीत असते. रीत असू दे काही मला माहित नाही. मला कलर लावायचा नाही. अगं पण जाऊ दे, वाद नको. विघ्नेश सोडून दे ना. अरे आपण रंगाने होळी खेळू, ती रंगाशिवाय होळी खेळेल काय? चल. हो हो अबा कलर जगा लावू. काय करलं होतं? काय करताय तुम्ही? काय इथं होळी पेटून गेली. अजून काकू आजीचा पत्ता नाही. तू काळजी करू नकोस त्या नक्की येतील. हो पण जोपर्यंत त्या येत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही ना. हा मीही त्यांची आतुरतेने वाट पाहतीये. हळू बोल का? पण कॅश विचार करणं त्या इथे आल्यावर काय धम्माल येईल ना. त्या घरात आल्यावर आपण खरी रंगपंचमी साजरी करू. काय जरा हळू बोल. आता आपला प्लॅन सगळ्यांना कळेल नाही का? कॅश माझी तर अळीमिळी गुपचिळी आहे. कुणी काहीही विचारलं तरी मी अजिबात सांगणार नाही की काकू आजी इथे येणार आहे. मीरा काय करतोय काय हो? जाम भूक लागली. भूक लागली. मी पार्सल मागवलं येत असेल. अरे देवा पार्सल काय झालं? पार्सल. हो हो मीरा मीरा हे बघ आलं पार्सल. आया वा वा गुड गुड गुड. दादा दे बघू. ओ बिल द्या. हे ह्याच्यात आहे. ओ हा आलं. चला ना. अरे घ्या ना. वहिनी आलं पार्सल. थांबायचं. काय झालं? हे पार्सल आपलं नाहीये. कशावरून? अरे आपण बरं जिलबी नव्हती मागितली. आपण रसमलाई मागितली. चालेल चालेल. भूक लागल्यावर रसमलाई. श्री रत्नानी लिहिलंय म्हणजे आपण नाही. अरे ते आपणच होता सुद्धा मग चुकून दिलं असेल. चल ना खाऊया. ए, चल चल. की भूक लागली. या मुलांनो. आबा कुठे आहेत? आबा आबा हम्म. जिलेबी आणि समोसे. अरे जिलबी दे. कॅश मीराला दे. ये ना खायला आहे ना खायला. वा वा
ये जरा. लवकर. या घ्या विघ्नेश दादा हे बाळा त्याच्यात जिलेबी घे ना. ते या 2 डिशेस ते जिलेबी दे ना हा घे घे. वहिनी कॅश बस चटणी नाही वाटतं. घे घे खाऊन घे. नाही मी खाणार नाही, तेलकट मला आवडत नाही जास्त. आता हे केव्हापासून सुरू झालं? विघ्नेश वा वा, बघा ना कसं बरं वाटतंय ना. सगळे जण एकत्र बसून रंग खेळतायत, सण साजरा करतायत, एकत्र खातायत. मस्त वाटतं की नाही? एकदम. जिलेबी मस्त आहे ना, सारखी खावीची वाटते ना. का ना का काय होणार? आज दुपारी मला खूप दिवसांनी झोपायला मिळणार, मी मस्त झोपणार आहे आता. वा वा. दुपारची झोप बीप काही नाहीये, अजून रंग चढायचा आहे. हा? म्हणजे सांगतो एक मिनिट. आलोच. तुम्ही खा मी आलोच. अरे खाना ना अरे थांब. कुठं गेला? हा. कावळा काव काव करतोय म्हणजे पाहुणे येणार आहे. कॅश कावळा काव काव करतोय तो बघूया नंतर म्हणजे कावळ्याला. अहो, काय करताय वहिनी? मी तुमच्याशी बोलते आहे. काय अगं कावळा काव काव करतोय, पाहुणे येणार आहे. खावलं नाही का? तुम्हाला प्लान आपण केलं होतं, विसरलात का तुम्ही? प्लान मी खूप चिडी. कावळा काव काव करतोय, पाहुणे येणार आहे. वहिनी काकू आजी येणार आहे. वहिनी कॅश रंग लावून घेत नाहीये. नाही पण दुधाचा रंग पांढरा असतो ना. काय झालं? काय झालं? सगळे रंगपंचमी खेळतात पण कॅश काकूच लावून घेत नाही. अरे असं काय? मग तुम्ही जाऊन रंग लावा तिला. जा. पण ती चिडते ना, ओरडते. आज रंगपंचमी आहे ना. मग अरे तुम्ही जावा, रंग लावा. मी आहे तुमच्या पाठीशी. जा जा नक्की जा. ना? अरे नक्की म्हणजे नक्की. जा 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 जा. रंग लावा, रंग लावा. कॅश काकू सासूबाई